स्वामींचे 9 गुरुवार व्रत कसे करायचे? मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींचे कोणती सेवा करावी याच्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनला आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि काही माहिती हवी असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. तर श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवार हे व्रत कसे करायचे याच्याबद्दल माहिती भेटणार आहे. तर स्वामींचे 9 गुरुवार व्रत मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यासाठी असतात. तर त्या व्रताचे नियम, अटी व त्या व्रतामध्ये लागणारी सामग्री आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे. तर ही मी पूजेची मांडणी केलेली आहे, तर ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आपण पाहू शकता कशी मांडणी झालेली आहे. मी स्वामीची मूर्ती आणि फोटो दोन्ही पण ठेवलेला आहे. आणि आपल्याला नागिनीच्या पानं म्हणजे विड्याच्या पानावर 2 विड्याच्या पानावर सुपारीची मांडणी करून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना आपण करू शकता किंवा स्किप करू शकता. त्यानंतर आपल्याला एका विड्याच्या पानावर आपल्याला एक सुपारी आणि दक्षिणा म्हणून ठेवायचे आहे. हे आपण नाणे 1, 2 किंवा 5 किती पण ठेवू शकता. त्यानंतर स्वामींना फळ ठेवायचं आहे. स्वामींना नैवेद्य म्हणून साखर दाखवू शकता आणि नंतर आपण जे आपण खाणार आहे ते दाखवायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वामींच्या सेवा करायला सुरुवात करायची. तर स्वामीच्या एका उजव्या बाजूला आपल्याला समय ठेवायचे आहे, डाव्या बाजूला आपल्याला तुपाचा दिवा ठेवायचा आहे. सर्व पूजा करून घ्यायची. आणि हा तो ग्रंथ आहे मनोवांछित फलप्राप्ती होणारे संकट निवारण 9 गुरुवारचे व्रत. ह्या स्वामी समर्थ महाराजांच्या व्रताचा तो ग्रंथ आहे. तर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तो ग्रंथ कशा प्रकारे आहे. आणि आता आपण त्या ग्रंथामध्ये काय वाचायला आहे ते मी पठण करत आहे. तर आपल्याला पण त्या व्रताची कथा पठण करायची आहे. सर्वात पहिले आपल्याला पूजा करताना जसं ते ग्रंथामध्ये सांगितले आहे तशी पूजा करून घ्यायची आहे. तर व्रतामध्ये सर्व साहित्य व सामग्री दिलेली आहे. आणि जसं जसं त्या ग्रंथामध्ये सांगितले त्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. एका सुपारीची व घंट्याची वगैरे तुपाच्या दिव्याची याची पूजा करायची आहे. आणि त्यासोबतच ग्रंथामध्ये मंत्र दिलेले आहेत, ते मंत्र अगोदर पठण करून ते पूजा करायची आहे. आणि स्वामींना वस्त्र हे करायचे आहेत. आणि आपल्याला स्वामींचे पूजा मांडणीच्या अगोदर स्वास्तिकही काढायचं आहे. अशा प्रकारे ही पूजा करायची आहे. आणि असं आता व्हिडिओमध्ये दिसत आहे आपल्याला तुपाचा दिवा होता त्याची पूजा करायची. स्वामींना त्याचे ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे आरतीसारखं करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या तुपाच्या दिव्याचीही पूजा करायची आहे. स्वामींच्या मूर्तीची पूजा करायची. आणि जर आपल्याला शक्य असल्यास स्वामींच्या मूर्तीखाली फोटोखाली आपल्याला फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. आणि आता मी ग्रंथामध्ये काय काय ते आपल्याला दाखवणार आहे ग्रंथ उघडून. तर सर्वात पहिले स्वामीच्या ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थाचे व्रतचे समोर आहे दिलेले. त्यानंतर आपल्याला व्रत करण्यास सोपे करावे, असे मनोभावे करावे असे सांगितलेले आहे. शांतीपणे मनोकामना पूर्ण होईल. त्यानंतर स्वामी समर्थाचे व्रत कसे करायचे काय त्यासाठी दिलेले आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याला म्हणजे आपल्या मनात इच्छा प्रबळ व्हायला स्वामीवर विश्वास ठेवून करायचे आहे हे सांगत आहेत. या पदेमध्ये पहिल्या 2-3 पेजेसवर आपल्याला आपल्या मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या पेजवर वेगवेगळं दिलेलं आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे 9 गुरुवार, स्वामीचे 9 दिवस 9 सेवा करायच्या आहेत. पहिल्यांदा स्वामीचे कीर्तन, पादसेवन, सख्य भक्ती, आत्मनिवेदन अशा 9 सेवा करायच्या. व्रताची काही सूचना आहेत. त्यानंतर आपल्याला व्रताला काय काय साहित्य लागणार ते आहेत. पाट, चौरंग, पिवळे वस्त्र, पळी, ताम्हण, स्वामीची मूर्ती, नागिनीची 10 पाने, 2 सुपारी, पैसे, धूप, दीप, अगरबत्ती. आणि इथं स्वामीची कशी पूजा करायची इथून सुरू झालेला आहे. आणि व्रताचा संकल्प कसा करायचा तेही या ग्रंथामध्ये दिलेले आहे. व्रतपूजा आरंभ कशी करायची आणि आरंभ केल्यानंतर आपल्याला हे मंत्र म्हणायचे आहेत. असे स्वामीचे मंत्र येतं. नैवेद्य दाखवताना, आरती म्हणताना असे आरती ओवाळताना असे मंत्र दिलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची, दत्त महाराजाची, श्री स्वामी समर्थ महाराजाची आरती करून घ्यायची. स्वामी समर्थ महाराजाचे समर्थ अष्टक आहे ते वाचायचे. श्री स्वामी समर्थ महाराजाचे अष्टोत्तरी नामावली आहे म्हणजे नाम आहेत. आपल्याला इथं 108 नावाचे पठण करायचे. अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ महाराजाचा तारक मंत्राचे पठण करायचे. तारक मंत्रही दिलेला आहे. त्यानंतर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजाची व्रतकथा वाचन म्हणजे पठण करायचे आहे. त्यानंतर
आपल्याला व्रतकथा पठण झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज जे स्वामी चरित्र आहे ते 12 ओळीमध्ये इथं दाखवलेलं आहे, ते पण आपण पठण करायचं आहे. म्हणजे जे स्वामी समर्थ महाराजाचा जो ग्रंथ आहे तो दिलेला आहे. अशा प्रकारे या ग्रंथामध्ये सर्व आपल्याला जी सेवा करायची ती याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. लाईक नक्की करा. धन्यवाद.